सुरुवातीला तुळजापुरात जाऊया। एक मोठी बातमी येते। तुळजाभवानी मातेचा 1 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट गायब झालेला आहे। अनेक दुर्मिळ दागिन्यांच्या वजनात सुद्धा कमालीची तफावत असल्याची माहिती समोर आली आहे। तुळजाभवानी मातेची दागिने तपासणी समितीने 2 महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात अहवाल दिला होता। हा अहवाल देऊनही कारवाई होत नसल्यामुळे आता मंदिर संस्थान कुणाला पाठीशी घालतंय का असा प्रश्न उपस्थित करत पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी तक्रार केलेली आहे। सचिन जिरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सचिन, महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीच्या दागिन्यांमध्ये अशी तफावत दिसणं आणि मुकुट गायब होणं हे खरंच खूप गंभीर आहे। नेमकं काय, कुठं पाणी मुरतंय? नक्कीच हा प्राचीन मुकुट आहे आणि प्राचीन मुकुटासह दुर्मिळ सोन्याचे जे दागिने आहेत ते गहाळ झाल्याचं समोर आलेलं आहे। जो डब्बा क्रमांक 1 होता त्यामधील 27 दागिन्यापैकी 4 दागिने सध्या गहाळ आहे। आपण जर पाहिलं तुळजाभवानी मंदिर संस्थान मधील जे नित्य पूजेसाठी परंपरागत पद्धतीने उपयोगात आपण जी दागिने आणल्या जात होत्या, सोन्या चांदीचे वस्तू होते, त्याचबरोबर ज्या काही अर्पण केलेल्या भाविकांनी जे काही दागिने होते त्यांची जेव्हा मोजदाद करण्यात आली त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आलेला आहे। मात्र हा प्रकार समोर आल्यानंतर देखील कुणावरही कारवाई झालेली नसल्यामुळे पुजारी मंडळाचे जे अध्यक्ष आहेत अमरराजे कदम यांनी यावरही तातडीने निर्णय घ्या किंवा या सर्व प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। मात्र आता ही नेमके हे दागिने कुठे गेलेले आहेत, त्यामध्ये काही घोळ करण्यात आलेला आहे किंवा ते गहाळ झालेले आहे याबद्दलची स्पष्टता झालेली नाही। मात्र कुणावरही सध्या कारवाई नाहीये। ही कारवाई कधी होणार आहे, दुर्मिळ दागिने कुठे आहेत याचा शोध कधी लागेल, अगदी त्यामुळे या दागिन्यांचा शोध कधी लागणार हा या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। सचिन, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि इकडे मोजदाद समितीचे सदस्य आणि पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी काय माहिती दिली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। 2020 साली सुद्धा एक एफआयआर दाखल करण्यात आली होती। तर सध्या त्या एफआयआरमध्ये सुद्धा काही दागिने जे आपण ही म्हणजे पोलीस विभागामध्ये आपण गुन्हा नोंद केलेला होता की काही जे दागिने गहाळ आहेत ते तत्कालीन जे धार्मिक व्यवस्थापक होते त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि काही दागिन्याचे त्यात नमूद आहे। सुद्धा वेगवेगळे अँगल असल्यामुळे आम्ही थोडंसं पुन्हा एकदा त्या समितीला ते छाननी करून मग जे काही आपल्याला जबाबदारी निश्चितीची कारवाई आहे ती आम्हाला एक 4-5 दिवसात ते सादर करतील। पण मग हे जे वेगवेगळे आपले मौल्यवान दागिने आहेत त्याची जी जबाबदारी असते ते वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे होती आणि मग यासाठी कुणाच्या कालखंडामध्ये ते गहाळ झालेत किंवा त्याची जी जबाबदारी निश्चिती आहे जे प्रशासकीय असेल किंवा फौजदारी स्वरूपाची जी काय कारवाई असेल त्याच्या करण्यासाठी सुद्धा आपण साधारणतः 1-1.5 महिन्यापूर्वी एक समिती नेमली होती। तर ती समितीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि पुढच्या साधारणतः 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला तो अहवाल प्राप्त होईल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जी काही प्रशासकीय असेल किंवा फौजदारी स्वरूपाची कारवाई असेल ती आपल्याला निश्चित करण्यात येईल। त्यामुळे या घडीची सगळ्यात मोठी आणि गंभीर बातमी, तुळजाभवानी मातेच्या दागिन्यांवर कुणी डल्ला मारतंय का आणि कुणी जर डल्ला मारला असेल तर त्यांना कोण पाठीशी घालतंय हा प्रश्न विचारला जातोय। कारण या संदर्भात तुळजाभवानी मातेच्या दागिन्यांची मोजदाद करणाऱ्या समितीने 2 महिन्यांपूर्वी अहवाल दिला होता, मात्र त्यावर कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झाली नाहीये। 1 ते 7 पेटीमध्ये अनेक मुकुट होते। त्या मुकुटापैकी एक मुकुट आणि इतरही अनेक दागिने त्या ठिकाणी गायब आहेत आणि काही दागिने बदलून तिथे ठेवण्याचा प्रयत्न मागील काळामध्ये झालेला दिसतो। कारण वजनामध्ये अनेक दागिन्यांमध्ये तफावत येत आहे। तर ही तफावत कशी काय, कुठल्या काळात झाली, कुणी केली ह्याचा तपास करण्यासाठी सीआयडीची मागणी आम्ही लावून धरणार आहेत आणि निश्चितच कुणाला पाठीशी न घालता योग्य ती कारवाई झाली पाहिजे।